नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ती पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA थर्ड इयरचा आजचा जो पेपर आहे पॉलिटिकल आयडियोलॉजी या पेपरमधील सर्वात महत्त्वाची विचारप्रणाली जी आहे म्हणजे लोकशाही समाजवाद, डेमोक्रेटिक सोशलिझम, यावर तसा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. पण परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो स्क्रीनला हे लावून केलेला नाही, त्याच्यामुळं मुलांना अडचण होईल म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत. या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. तर पाहू आपण आज लोकशाही समाजवाद, डेमोक्रेटिक सोशलिझम म्हणजे काय. विद्यार्थी मित्र, आपण काल पाहिलेलं आहे की विचारप्रणालीचे दोन गट आहेत. एक विचारप्रणाली राज्य हे साध्य मानते आहे आणि व्यक्ती साधन मानते आहे, तर दुसरा विचारप्रणालीचा प्रवाह हा व्यक्तिकेंद्रित आहे. व्यक्ती हेच साध्य आणि राज्य त्यासाठीचं साधन, अशा पद्धतीने मग लिबरलिझम. तर त्याच गटामधली ही विचारप्रणाली आहे. व्यक्तीला केंद्र ठिकाणी ठेवून वागणारी ही विचारप्रणाली आहे लोकशाही समाजवाद म्हणजे. आणि मग लोकशाही समाजवाद का विकसित झाला, तर याची मध्यवर्ती कल्पना आपल्याला ज्ञात असली पाहिजे आणि ती आपण प्रस्तावनेमध्ये मांडली पाहिजे. ती काय आहे, तर एकीकडं भांडवलवाद निर्माण झाला होता औद्योगिक क्रांतीनंतर, आणि दुसरीकडं हे दोन वर्गामध्ये विभागणी झाल्यामुळे एक आहेरी वर्ग आणि एक नाहेरी वर्ग. त्यामुळं मार्क्सने शास्त्रीय समाजवाद सांगितला आणि भांडवलदारांची कबर कशी खोदायची या ह्याच्यातून काल्पनिक समाजवादाला पर्याय म्हणून त्यांनी शास्त्रीय समाजवाद दिला. आणि त्यातून आपण पाहतो की जगामध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांची क्रांती व्हायला लागली आणि ती क्रांती जी करायची आहे ती भांडवलदारांची कबर खोदून करायची, असं हिंसात्मक ती क्रांती होती. आणि म्हणून इंग्लंडमध्ये त्याच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण झालं आणि दोन्हीचं सुवर्णमध्य साध्य केला गेला. म्हणजे कामगारांनाही सवलती दिल्या पाहिजेत आणि भांडवलदारांनाही सवलती दिल्या पाहिजेत, अशा पद्धतीचा मध्यमार्गी विचार प्रवाह म्हणजे डेमोक्रेटिक सोशलिझम आहे, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आपण प्रस्तावनेमध्ये हे लिहिलं पाहिजे की समाजवाद प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विविध विचार प्रवाह अस्तित्वात आले, विविध प्रयोग करण्यात आले, विविध मार्गांचा अवलंब करण्यात आला. या समाजवादी प्रवाहाचे प्रमुख दोन भागात विभाजन करण्यात येते. एक आहे काल्पनिक समाजवाद, युटोपियन सोशलिझम, आणि दुसरं आहे सायंटिफिक सोशलिझम, शास्त्रीय समाजवाद. काल्पनिक समाजवाद रॉबिन ओवेनपासून अनेकांनी मांडला, पण मार्क्सने शास्त्रीय समाजवाद मांडल्याच्या नंतर समाजवादाची क्रांती जगामध्ये सुरू झाली. काल्पनिक समाजवादी प्रवाह प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत, परंतु शास्त्रीय समाजवाद मात्र प्रत्यक्षात उतरू शकला. कार्ल मार्क्स हा शास्त्रीय समाजवादाचा जनक मानला जातो, हे आपल्याला ज्ञात असलं पाहिजे. शास्त्रीय समाजवादाचे प्रमुख दोन भागात विभाजन करण्यात येते, क्रांतिकारी समाजवाद आणि विकासवादी समाजवाद. यापैकी क्रांतिकारी प्रवाह हा समाजवाद प्रत्यक्षात आणण्यासाठी हिंसात्मक मार्ग व क्रांतीवर विश्वास ठेवतो, तर विकासवादी प्रवाह हा समाजवाद प्रत्यक्षात आणण्यासाठी शांतता व सनदशीर मार्गावर विश्वास ठेवतो. आणि लोकशाही समाजवाद जो आहे तो याच समाजवादी प्रवाहातील विचार आहे. हा सुद्धा समाजवादाचाच एक प्रकार आहे, डेमोक्रेटिक सोशलिझम. या प्रकारात लोकशाही आणि समाजवाद या प्रथमदर्शनी परस्पर विरोधी वाटणाऱ्या प्रमुख तत्वांची सांगड घालण्यात आलेली आहे, दोन्हीला एकत्र करण्यात आलेला, अशी आपण प्रस्तावना केली पाहिजे. त्यानंतर दुसरा भाग येतो तो म्हणजे लोकशाही समाजवादाचा उदय. लोकशाही समाजवादाचा उदय हा सब टॉपिक घेऊन आपण लिहिलं पाहिजे की ज्याप्रमाणे संसदीय लोकशाहीची ज्यांनी इंग्लंड ओळखल्या जाते, त्याचप्रमाणे लोकशाही समाजवादाचा उगमसुद्धा इंग्लंडमध्येच झालेला आहे, त्याचा उल्लेख आपण केला पाहिजे. औद्योगिक क्रांतीचा उदयसुद्धा प्रथम इंग्लंडमध्येच झालेला आहे, त्यामुळे भांडवलदार आणि मजूर ही दोन वर्ग नव्याने उदयाला आले. याच पार्श्वभूमीवर मार्क्सवादाचा उदय झाला आणि वर्गसंघर्षाच्या माध्यमातून समाजवादी क्रांतीची शक्यता निर्माण झाली. परंतु इंग्लंडची संस्कृती ही लोकशाही स्वरूपाची असल्यामुळे समाजवादी परिवर्तन घडवून आणण्यासाठी मार्क्सवादी हिंसात्मक मार्गाचा वापर अमान्य ठरला. इंग्लंडच्या जनतेकडून शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाचा समाजवादी परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रयत्नातूनच इंग्लंडमध्ये डेमोक्रेटिक सोशलिझमचा उदय झाला. ही पार्श्वभूमी जर का एकदा लक्षात आली की आपल्याला काय होते, डेमोक्रेटिक सोशलिझम म्हणजे काय आहे हे लक्षात येते आणि अत्यंत सोपी विचारप्रणाली आहे. लोकशाही मार्गाने राजकीय आणि सामाजिक सुधारणा करणे हाच इंग्लंडमधील लोकशाही समाजवादाचा मुख्य उद्देश होता. साम्यवादाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमधील भांडवलदारांनी बदलत्या परिस्थितीची अनुकूल भूमिका घेतली आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीने अनेक कल्याणकारी योजनांची, कायद्यांची निर्मिती केली. मजुरांसाठी कायदेशीर कामांचे तास, वेतन, सुट्ट्या, मजुरांचे शिक्षण, आरोग्य, भविष्य निर्वाह निधी, सुरक्षितता या दृष्टीने कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या.
त्यामुळे कामगारांच्या हिताचे संरक्षण झाले, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली, राहणीमानाचा दर्जा उंचावला आणि इंग्लंडमधील कामगारांना यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता भासली नाही. लोकशाही मार्गाच्या माध्यमातून हे साध्य होऊ शकते हे त्यांच्या लक्षात आलं. थोडक्यात इंग्लंडमधील उदारमतवादी परंपरेतून लोकशाही समाजवादाचा उदय झाला आणि त्यानंतर युरोपमधील ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, अमेरिका या देशामध्ये लोकशाही समाजवादाचा प्रसार झाला. इंग्लंडच्या वसाहतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडून भारत, इजिप्त, झांबिया, इंडोनेशिया, चिली, घाना, अल्जेरिया, टांझानिया या राष्ट्रांनी सुद्धा डेमोक्रॅटिक सोशलिझम लोकशाही समाजवादाचा स्वीकार केला. म्हणजे अशा पद्धतीने उदयाची पार्श्वभूमी एकदा का आपण समजून घेतली की ही विचारप्रणाली सहज आपल्याला समजते आणि आपल्या लक्षात राहते. त्यानंतरचा मुद्दा येतो तो महत्त्वाचा म्हणजे अर्थ आणि व्याख्या. लोकशाही समाजवादाचा अर्थ काय आहे? शास्त्रीय समाजवाद, ज्याला आपण साम्यवाद म्हणतो, ज्याप्रमाणे कार्ल मार्क्सच्या नावाने ओळखला जातो, त्याप्रमाणे लोकशाही समाजवादाचा कोणताही एक प्रणेता नाही. इंग्लंडमध्ये ज्या विचारवंतांनी लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केला त्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी नव्हते. तर समाजवादाच्या पुरस्कर्त्यांमध्ये समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, नामांकित साहित्यिकांचा समावेश होतो. म्हणून सर्वसामान्य लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या विचारांना पाठिंबा दिला, त्याचा स्वीकार केला. लोकशाही समाजवादाच्या पुरस्कर्त्यामध्ये प्रामुख्याने रॉबर्ट ओवेन, हेरॉड लास्की, आर.टी. टॉनी, जी.डी. कोल, सिडने बर्नार्ड शहा यांचा उल्लेख आपल्याला करता येतो. या विचारवंतांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लोकशाही समाजवादाचे स्वरूप मांडलेले आहे. आर.एच. टॉयनबी यांनी त्यांच्या इन्क्लुसिव्ह सोसायटी या ग्रंथात कार्यविहित संपत्ती संबंधीचे विचार मांडले. कस्टेल एटली यांनी द लेबर पर्स्पेक्टिव्ह या ग्रंथात धर्माच्या महत्त्वाविषयी केलेले विश्लेषण, लास्की यांच्या सहमतीने क्रांतीसंबंधीचे विचार, युवॉन एम डर्बिन यांनी द पॉलिटिक्स ऑफ डेमोक्रॅटिक सोशलिझम यामध्ये वर्ग संघर्षाविरोधात व अधिनायकवादाच्या विरोधात मांडलेले विचार लोकशाही समाजवादाच्या स्वरूपाचे आहेत. लोकशाही समाजवादाची निश्चित आणि प्रातिनिधिक स्वरूपाची व्याख्या करण्यात आलेली नसली तरी आशय मात्र समजण्यासारखा आहे. आणि मग तो आशय काय आहे तो आपण इथं मांडला पाहिजे. आणि तो नोटेड कॉमामध्ये आहे. स्वातंत्र्य आणि समता या प्रथमदर्शनी परस्पर विरोधी वाटणाऱ्या संकल्पना हितसंबंध हितकारक अशा दृष्टीने लोकशाही समाजवादात एकत्रित आलेले आहेत. स्वातंत्र्य आणि समता या प्रथमदर्शनी काय वाटतात? परस्पर विरोधी वाटतात, पण त्या काय आहेत? त्या हितकारक दृष्ट्या लोकशाही समाजवादामध्ये एकत्रित आलेली आहे. दोन्हीला एकत्रित करून सुद्धा लोकांचं कल्याण आपल्याला साध्य करता येऊ शकते, ही याची मध्यवर्ती कल्पना आहे. साम्यवादी विचारप्रणालीतील क्रांतिकारक भाग वगळून समाजात उत्पन्न होणाऱ्या संपत्तीचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा यासाठी लोकशाही समाजवाद शांततामय आणि वैधानिक मार्गाचा पुरस्कार करतो. समाजवाद लोकशाही यात विरोध नसून समाजवाद हे उदारमतवादाचे लोकशाहीचे उत्क्रांत व परिपूर्ण स्वरूप आहे असे लोकशाही समाजवादी मानतात. तसेच ते राज्याला अनावश्यक व आपत्ती न मानता त्याला समाजाचा विश्वस्त व आणि प्रतिनिधी रूप मानतात. थोडक्यात लोकशाही समाजवाद ही उदारमतवादी स्वरूपाची विचारसरणी आहे. लोकशाही समाजवादाची व्याख्या करायची झाल्यास असे म्हणता येईल की लोकशाहीच्या नैतिक प्रेरणा आणि समाजवादाच्या भौतिक प्रेरणा यांचा संगम म्हणजे लोकशाही समाजवाद होय, हे आपण सांगितलं पाहिजे. त्यानंतर या प्रश्नाच्या उत्तराचा दुसरा भाग जो सुरू होतो तो आहे लोकशाही समाजवादाची मूलभूत वैशिष्ट्ये. आता ही 12-15 वैशिष्ट्ये आहेत, पण किमान 4-5 वैशिष्ट्ये तुम्ही लिहिलात तर 10 मार्काचं प्रश्नाच्या उत्तरासाठी तेवढे सफिशियंट आहेत. तीच आम्ही मॉडेल आन्सरमध्ये देत असतो आणि ती पाहून एक्झामिनर मार्क देत असतात. विशिष्ट प्रकारे मॉडेल आन्सर दिलेला असते आणि ते पाहून ते मार्किंग होते. तर हा दुसरा भाग आपण लिहिला पाहिजे आणि त्यामध्ये लिहिलं पाहिजे की ब्रिटन, अमेरिका आणि भारतातील लोकशाही समाजवादी विचारवंतांनी समाजवादाचे स्वरूप ज्याप्रमाणे स्पष्ट केले आहे त्यावरून आणि लोकशाहीच्या मार्गाने समाजवाद अस्तित्वात आणण्यासाठी परिवर्तनाचे जे काही मार्ग सांगितलेले आहेत आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आखलेले आहेत त्या सर्वांवरून लोकशाही समाजवादाची काही मूलभूत वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येतात. नंतर मग पहिलं वैशिष्ट्य आपल्याला घेता येईल ते म्हणजे भांडवलशाही आणि साम्यवादाला विरोध. लोकशाही समाजवादाचं काय वैशिष्ट्य आहे?
तर भांडवलवादाला विरोध आहे आणि साम्यवादाला विरोध आहे. यातूनच तिचा उदय झालेला आहे. हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य. लोकशाही समाजवाद भांडवलशाही आणि साम्यवादाला विरोध करते. भांडवलशाहीमुळे कामगार वर्गांचे मोठ्या प्रमाणात शोषण होते, नैतिक अधपतन होते. तर साम्यवादामुळे वर्गसंघर्ष निर्माण होतो, नैतिकता संपुष्टात येते. साम्यवाद धर्माला विरोध करतो, म्हणून लोकशाही समाजवाद या दोन्हीही व्यवस्थांना विरोध करते. कारण या दोन्हीही विचारसरणी मानवी जीवनाच्या कल्याणासाठी योग्य नाहीत. लोकशाही समाजवाद प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करते. हे याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. तर दुसरं वैशिष्ट्य काय? हुकुमशाहीला विरोध आणि लोकशाहीचा पुरस्कार. हे लोकशाही समाजवादाचं वैशिष्ट्य आहे. हुकुमशाहीच्या सर्व प्रकारांना लोकशाही समाजवाद विरोध करतो. कारण हुकुमशाहीमुळे व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीची प्रतिष्ठा जी काय, व्यक्तिमत्वाचा विकास जो काय, त्यावर अनेक मर्यादा येतात. विशिष्ट वर्गाचे शासन व्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित झाल्यामुळे सामान्यांशी उत्तरदायित्व या व्यवस्थेत नसते. म्हणून सामान्य आणि प्रस्थापित यांच्यात फार मोठी तफावत निर्माण होते. आहेरे आणि नाहीरे यामध्ये फार मोठी दरी निर्माण होते. आणि हुकुमशाही मार्गाच्या ऐवजी जर लोकशाही मार्गाचा अवलंब केला तर अस्तित्वात येणारा समाजवाद शाश्वत स्वरूपाचा असतो. कारण नॉर्मन थॉमस यांनी म्हटल्याप्रमाणे समाजवाद म्हणजे लोकशाहीचे परिष्कृत रूप आहे. म्हणून आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील परिवर्तन हिंसेच्या मार्गाने न होता लोकशाहीच्या मार्गाने व्हायला पाहिजे. हे अधिक महत्त्वाचं. इव्हान F.M. डार्विन यांनी म्हटल्याप्रमाणे लोकशाही व्यवस्था समाजवादाचे अंतरअंग असून ते वेगळे करताच येत नाही. लोकशाही आणि समाजवाद हे एक आहेत, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. थोडक्यात लोकशाही समाजवादामध्ये हुकुमशाहीच्या सर्व मार्गांचा त्याग करून लोकशाहीचे समर्थन करण्यात आले आहे आणि लोकशाहीच्याच मार्गाने समाजवाद प्रत्यक्षात आणण्याचे तत्त्व स्वीकारण्यात आलेले आहे. आणि मग आपलं हे कॉलेज, आपले सगळे मंडळं, एस.टी. महामंडळ हे सगळे समाजवादाचाच परिपाक आहे. आणि म्हणून आपण शाळांमध्ये आपण मालक होतो आणि महाविद्यालयामध्ये अधिकाराने शिक्षण घेऊ शकतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे व्यक्तींचा नैतिक विकास. भांडवलशाही आणि साम्यवादामध्ये मनुष्य केवळ आर्थिक प्राणी बनलेला आहे, परंतु प्रत्यक्षात नफा, तोटा, हिंसा, भीती, दहशत यामुळेच व्यक्ती कार्य करतो हे सत्य नाही. म्हणून लोकशाही समाजवाद मनुष्याला एक नैतिक प्राणी मानतो. भौतिक जगापेक्षा अमूर्त आदर्शांनी प्रेरित होऊन व्यक्ती समाज कल्याणासाठी कार्य करतो. व्यक्तीमध्ये बंधुत्वाचे नाते असते, सामाजिक बांधिलकीची जाणीव असते. म्हणून सहकार्याच्या मार्गाचा वापर करून व्यक्ती स्वतःचा आणि समाजाचा विकास करू शकतात. या सिद्धांताला लोकशाही समाजवाद मान्यता देण्यात आलेली आहे आणि लोकशाही समाजवादामध्ये व्यक्तीच्या नैतिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून ही एक नैतिक संकल्पना आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे धर्माला मान्यता. तर साम्यवाद काय करतो? मार्क्सवाद धर्म ही आफूची गोळी आहे म्हणून धर्म नाकारतो. भांडवलदारांचं ते हत्यार आहे असं तो समजतो. पण लोकशाही समाज असं मानत नाही. मानवी जीवनात धर्माचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सामाजिक व्यवस्थेचा आधार धर्म आहे. धर्माला जर विरोध केला तर संपूर्ण समाज व्यवस्था संपुष्टात येईल. म्हणून प्रस्थापित समाज व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी लोकशाही समाजवादाने धर्माला मान्यता देऊन टाकलेली आहे. तथापि लोकशाही समाजवादात सर्वच धर्म समान मानलेले आहेत. धर्मातील विकृती, कर्मकांड, अंधश्रद्धा याला विरोध केलेला आहे आणि केवळ आदर्श तत्वांनाच मान्यता दिलेली आहे. आणि त्यातून आपण पुढं पाहतो की सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता हे तत्व आलेलं आहे आणि नेहरूंनी त्याचा आग्रह धरलेला आहे. नेहरू हे इंग्लंडमध्ये वाढले आहेत आणि राम मनोहर लोहिया सुद्धा. आणि त्यामुळं ही दोघेही भारतातली डेमोक्रेटिक सोशलिझमची मॉडेल म्हणून ओळखली जातात, हेही आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्यानंतरचं पाचवं वैशिष्ट्य आहे वर्ग संघर्षाऐवजी वर्ग सहकार्याला मान्यता. मार्क्सवाद वर्ग संघर्ष अनिवार्य आहे म्हणतो, तर डेमोक्रेटिक सोशलिझम हा वर्ग संघर्षाऐवजी सहकार्याला मान्यता देतो. समाजामध्ये भांडवलदार आणि कामगार हे दोन वर्ग अस्तित्वात आहेत, हे वास्तव सत्य लोकशाही समाजवादाला मान्य आहे. भांडवलदार वर्गाकडूनच कामगारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होऊन विषमता निर्माण होत असली तरीसुद्धा ही विषमता वर्ग संघर्षाद्वारे संपुष्टात आणण्यास लोकशाही समाजवादाचा विरोध आहे. तर वर्ग समन्वयावर त्याचा विश्वास आहे. या दोन्हीही वर्गात समन्वय प्रस्थापित झाल्यास, भांडवलदारांनी कामगारांच्या हितांचे निर्णय घेतल्यास आणि कामगारांनी भांडवलदारांच्या हिताचा विचार करून सक्रिय कार्य केल्यास दोघांचेही हित साधल्या जाऊ शकते आणि वर्ग समन्वयातून दोन्हीही वर्गात आपुलकीची भावना वाढीस लागून आर्थिक विषमता संपुष्टात आणता येऊ शकते. आणि म्हणून लोकशाही समाजवाद हा
वर्ग संघर्षाऐवजी वर्ग समन्वयाची भूमिका घेतो आणि म्हणून हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आर्थिक, राजकीय आणि वैचारिक स्वातंत्र्य याचा लोकशाही समाजात पुरस्कार करतो. भांडवलशाहीमध्ये राजकीय स्वातंत्र्य देण्यात आलेले असते तरीसुद्धा या स्वातंत्र्याचा उपभोग केवळ भांडवलदार वर्गच घेऊ शकतो. या उलट साम्यवादी व्यवस्थेमध्ये केवळ आर्थिक स्वातंत्र्यावरच भर देण्यात आलेला आहे. अर्थप्राप्ती ही सर्वस्व मानण्यात आलेली आहे. योग्य वेतन, कामाचा वेळ, आरोग्याच्या सोयी या सर्व गोष्टी मनुष्याला यंत्रवत बनवतात. परिणामी समाजाच्या विकासाला अडथळा निर्माण होतो. म्हणून लोकशाही समाजवादात आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याबरोबरच वैचारिक स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. आर्थिक विवंचनेतून व्यक्तीची मुक्तता व्हावी, याचबरोबर समाज आणि राजकीय व्यवस्थेमध्ये व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास साध्य होईल अशी परिस्थिती निर्माण करणे हे डेमोक्रेटिक सोशलिझमचे लोकशाही समाजवादाचे उद्दिष्ट आहे. आणि म्हणून लोकशाही समाजवादाच्या या विचाराने नेहरू पेटून उठले होते आणि नेहरूंनी ही सगळी भूमिका त्यांच्या विचारामध्ये मांडलेली आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेवर लोकशाहीचं नियंत्रण. मिश्र अर्थव्यवस्था पण स्वीकारलेली आहे. 50% खाजगीकरण, 50% राष्ट्रीयकरण. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे उद्योगांचे राष्ट्रीयकरण व सामाजिकरण. म्हणजे आपण बँकांचं राष्ट्रीयकरण जे केलेलं आहे ते त्यातूनच आलेलं आहे. त्यानंतर आहे मर्यादित खाजगी संपत्तीला मान्यता. खाजगी संपत्ती ही नफ्याची प्रेरणा आहे आणि म्हणून आपण मिश्र धोरण स्वीकारून तशा पद्धतीची मान्यता दिलेली आहे. हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे 7वं वैशिष्ट्य अर्थव्यवस्थेवर लोकशाहीचं नियंत्रण. 8वं वैशिष्ट्य आहे उद्योगांचे राष्ट्रीयकरण व सामाजिकरण. हे अत्यंत सोपं आहे, ते आपल्याला सहज लिहिता येईल. आणि त्यानंतर 9वं वैशिष्ट्य आहे मर्यादित खाजगी संपत्तीला मान्यता. आणि 10वं वैशिष्ट्य आहे लोकशाही कल्याणकारी राज्याची संकल्पना. ही लोकशाही समाजवादाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. राज्यामध्ये केवळ संरक्षण आणि शासकीय सुव्यवस्था राखण्याचेच कार्य न करता व्यक्ती विकास आणि समाजाचा विकास घडवून आणण्याकरता प्रत्येक क्षेत्रामध्ये लोकशाही समाजवाद योगदान देण्याची कल्पना मांडते. लोकशाही समाजवाद्यांच्या म्हणण्यानुसार राज्य म्हणजे केवळ शोषण करणारी यंत्र नव्हे, तर राज्य ही सर्वोच्च शक्ती आहे. समाज विकासाचे कार्य केवळ राज्यच करू शकते. शाळा, सरकारी दवाखाने, रस्ते, पूल, समाज विकासाची कार्य राज्याने करावीत आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचा लाभ मिळावा, याकडे लोकशाही समाजवाद लक्ष केंद्रित करते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे सत्तेचे विकेंद्रीकरण. लोकशाही समाजवाद सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा पुरस्कार करते, केंद्रीकरणाला विरोध करते. कारण हुकुमशाहीमध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालेलं असते आणि मार्क्सवादामध्ये, साम्यवादामध्ये हेच झालेलं आहे. आणि ते नाकारून डेमोक्रेटिक सोशलिझम ही विकेंद्रीकरणावर भर देणारी विचार प्रणाली. त्यातून आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था आल्या, 73वी 74वी घटनादुरुस्ती आली. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जास्तीत जास्त अधिकार देण्यात आले आणि सार्वजनिक मालकी प्रस्थापित करण्यात आली, हे आपण त्यामध्ये लिहिलं पाहिजे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे जागतिक शांततेचा पुरस्कार. डेमोक्रेटिक सोशलिझम काय करते? जागतिक शांततेचा पुरस्कार करते. लोकशाही समाजवाद ही संपूर्ण मानवजातीचा विचार करणारी विचार प्रणाली आहे. साम्यवादाचा प्रसार करण्यासाठी युद्धाची अनिवार्यता त्या सिद्धांतांनी मान्य केली आहे. परंतु लोकशाही समाजवाद विश्वबंधुत्व आणि जागतिक शांततेचा मार्गाचा स्वीकार करते. जगातील विविध राष्ट्रांमध्ये विविध प्रकारच्या राजकीय व्यवस्था अस्तित्वात असू शकतात, त्यामध्ये संघर्ष होण्याऐवजी समन्वय प्रस्थापित केला जाऊ शकतो. तर लोकशाहीच्या मार्गाने संपूर्ण जगामध्ये समाजवादाचा प्रसार होऊ शकतो, असा समाजवादाचा डेमोक्रेटिक सोशलिझमचा विश्वास आहे. आणि हा विश्वास त्या जगामध्ये एक नवं चैतन्य निर्माण करणारा होता, झपाटलेला होता. आणि अशा पद्धतीने हे लिहून मग समारोप केला पाहिजे. थोडक्यात लोकशाही समाजवाद समाजाला मानवी शरीराप्रमाणे मानते आणि ज्याप्रमाणे शरीर हळूहळू विकसित होते त्याप्रमाणे समाजाचा सुद्धा रचनात्मक विकास आपल्याला करता येऊ शकतो, यावर डेमोक्रेटिक सोशलिझमचा विश्वास आहे. समाजामध्ये परिवर्तन केवळ कामगारांच्या पाठिंबा घेऊन होऊ शकत नाही, तर समाजातील सर्वच वर्गांमध्ये समन्वय प्रस्थापित करून परिवर्तन शक्य आहे, यावर डेमोक्रेटिक सोशलिझम विश्वास ठेवतो. अशा पद्धतीने आपण हा विचार संपवला पाहिजे. आणि मग समाजवाद हा डेमोक्रेटिक सोशलिझम हा आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहे जागतिकीकरणाच्या रूपामध्ये, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि लोकशाहीच्या मार्गाचा वापर करून हिंसात्मक मार्गाचा त्याग करून समताधिष्ठित समाज निर्माण करणे हा डेमोक्रेटिक सोशलिझमचा मूळ गाभा आहे, हे आपण लिहिलं पाहिजे. धन्यवाद विद्यार्थी मित्र. या चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. परीक्षेसाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.